सलामीची झोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। स्ट्राईकला अमित आणि नो स्ट्राईकला आर्यन पवार उर्फ बादल आणि पंचांचा ग्रीन सिग्नल आमच्याकडे होतोय की सामन्याला होईल सुरुवात आणि गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झाला सुनील। रफन टफ मॅच नक्कीच पाहायला मिळेल, कारण ज्या वेळेला रफन टफ मॅच होताना दोन्ही टीम मध्ये एकाच लेवलचे खेळाडू असतात त्यावेळेला रफन टफ मॅच नक्कीच पाहायला मिळतो आणि तीच रफन टफ मॅच नक्कीच पाहायला मिळेल, यात काही शंका नाही। एका बाजूला खांदा तीच खांबला तर एका बाजूला सोय गेली पण सावर सिंग पहिला चेंडू अगदी कव्हर वरून फटका सजवला गेला, अगदी इकडे प्रोडक्शन लावलं गेलं आणि अमित हिलमनं मात्र 2 धावांचं खातं ओपन केलं। अजिंक्य सर आपण कुठं असाल तर पेजकडे संपर्क साधायचा। पंच काय चेक करायचं की फोर आहे की नाही आहे। दोन धाबा अमितनं मात्र 2 धाबड मात्र खातं ओपन केलं। पुन्हा एकदा सुनील बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, काय स्विन पाहायला मिळाला अमित कडून, अगदी वेगानं बॅट फिरवली होती परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क झालेला नाही। चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला, डॉट बॉल आला। पहिल्या बॉलवर 2 धावा आल्यानंतर दुसरा चेंडू आला डॉट। 12 चेंडूचा मॅच राहील, 2 चेंडू चा खेळ समाप्त झाला। सुचितचा फटका इथे फटका फसला, डॉट बॉल। व्हाईट साठी तिसऱ्या अंपरची मागणी आले। चेक केला जाईल आणि योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल। फ्री डिलिव्हरी डॉट बॉल। सुनील गोलंदाजाला आपण पाहतोय चांगला कमबॅक करतोय इथे फटका सजवला मिड विकेटला, तो दुरून शतक्षण चेंडूवर होतोय, थोडासा बंबल पाहायला मिळतोय। 2 धावा अमित मात्र रोखू शकणार नाही। 2 धावा या जोडल्या जातील, 200 मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचेल। सोयी गेले पण सावरसी संघ बिनबाद 4 धावा या स्कोर कार्डवर आपण पाहता। होलिंडर आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा, फुलर लाईनचा बॉल इथे चांगला फटका, इथे मिड विकेटच्या डोक्यावरून सीमा पार चेंडू झाला, षटकार। दमदार वजनदार शानदार हा षटकार ठोकला अमितच्या बॅट मधून आला। 6 धावा या जोडल्या जातील, 6च्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचेल बिनबाद 10। हिरो बाकी तुझे समोर आख झिरो, नाम नवीन तुरच मी हिरो। अमितनं मात्र आक्रमण चढवला, पुन्हा एकदा स्कोरलेक रिझन मध्ये हा चेंडू लाभ केला परंतु तिकडे प्रोडक्शन लावलं गेलाय।
दोन धाबा मात्र अमित रोखू शकणार नाही. या दोन धाबा जोडल्या जातील आणि 200 मदतीने धावफलक मात्र जाऊन पोहोचेल. बिनबाद 12 धाबा या स्कोर कार्डवर आपण पाहतोय. पहिले षटक समाप्त झालंय. टोटल धाबा 12 या स्कोर कार्डवर आपण पाहतोय. सलामीची जोडी अगदी ठामपणे मैदानाच्या आतमध्ये विकेटचं पतंग अजून झालेलं नाही. 6 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 6 चेंडू अजून बॅलन्स आहेत. 6 चेंडू मध्ये किती धाबा या दोन फलंदाज उभारणार ते आपण पाहणार आहोत. 6 चेंडूचा खेळ समाप्त झाला. टोटल धाबा 12 धाबा या स्कोर कार्डवर आपण पाहतो. आर्यन पवार उर्फ बादल मात्र आता स्ट्राईक वर येतोय. बॉलर नेम गणेश. गणेश गोलंदाजी ट्रॅक वर सज्ज झालाय. लगातार 3 षटकार बादल जर मारले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. करण हिलम यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आलाय. परंतु बादलचं वादळ आता पहिल्याच बॉलवर गोंगवायला सुरुवात झाली आहे. मैदानाच्या आतमध्ये लॉंगांच्या वरून हा चौकार ठोकलाय. फटका होता. डॉट बॉल आला. पुन्हा एकदा बॅट फुटवर आला. हुक करण्याचा प्रयत्न. इथे लोंगांना फटका सजवला गेला. दुसऱ्या धावासाठी सरसावला आणि दुसरी धाव देखील होईल कंप्लीट. फेकी उपस्थित नाहीये आणि त्याचा फायदा नक्कीच मिळेल बादलला. 2 धावा या कंप्लीट केल्या गेल्या. 200 मदतीनं धाव फलक मात्र जाऊन पोहोचेल. बिनबाद 18 धाबा. षटक क्रमांक 2 सुरू आहे आणि 18 धाबा या स्कोर कार्डवर आपण पाहतोय. गणेश गोलंदाजाला आपण पाहतोय. पंचांना पार करतोय. अगदी सोलवर वन हेलिकॉप्टर उडवलं. लहान होईल लोकांच्या बाहेर पार्किंग प्लॉट मध्ये. धन्यवाद डीजे मास्टर. अजून 2 षटकार आले तर करण हिलम यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज लावलं गेल्या. आर्यन पवार उर्फ बादल. बादलला अगदी स्लॉट मध्ये होता. अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता. यॉर्कर फेकला होता आणि सन्मान देण्यास देखील भाग पाडलाय फलंदाजाला आर्यनला. एक धाव आली. एकच्या मदतीनं धाव फलक मात्र जाऊन पोहोचेल. 25 धाबा. शेवटच्या षटकातला शेवट बॉल बॅलन्स आहे. शेवटच्या बॉलवर किती धावा अमित स्ट्राईक वर आपण पाहतो. किती धावा घेणार पाहायचा. इथे शुक्ला शॉट खेचला. चेंडू 1 बाउन्स पाहायला मिळेल. आउटफीट फास्ट आहे. चेंडू थांबणार नाही. चेंडू सीमा पार झाला. चौकार.
स्ट्राईक कोण घेणार पाहायचा. 30 धावांचा पाठलाग करायचा. तीस धावा कसे तऱ्हेनं बनवल्या जातील. 30 धावा कसे तऱ्हेनं मात्र हा रोखल्या जातील पाहायचा. 12 चेंडू मध्ये 30 धावा बनवायच्या. चिचखांबला टीमला टायमिंग इथे लावला जातोय 10 मिनिटाच्या आतमध्ये, 5 मिनिटाच्या आतमध्ये एक षटक व्हायला पाहिजे. 5 मिनिटाच्या आत पंचांचा ग्रीन सिग्नल आमच्याकडे होतोय. स्ट्राईक फलंदाज सुनील आणि नो स्ट्राईकला गणेश. डावपुरा फलंदाज सुनील अगदी सोलवर 1 पाहायला मिळतोय. पहिला चेंडू अगदी गतीमध्ये परिवर्तन केला. इथे फंबल पाहायला मिळतोय संदीप फिल्म कडून आणि त्याचा फायदा नक्कीच मिळेल सुनीलला. चिचखांबला टीमला 2 धावांना मात्र खातं ओपन केलं सुनीलला. 30 धावांचा पाठलाग करायचा. अगदी पहिला चेंडू अगदी सोलवर 1 फेकला. डावखोरा फलंदाज ज्या वेळेला डावखोरा फलंदाज स्ट्राईकला येतो ना त्यावेळेला तो गोलंदाजाला डोकेदुखी ठरतो. पहिला चेंडू अगदी सोलवर 1, त्यानंतर काय वेग पाहायला मिळाला. अगदी गोलीच्या वेगानं चेंडू फेकला बादलना. चेंडू सरळ जाऊन विसरला विकेट किपरच्या हातामध्ये. किपरनं दिलेली साथ देखील ती यशस्वी ठरल्या. चेंडू आला डॉट. 30 धावांचा पाठलाग करायचा. पहिल्या बॉलवर 2 धावा आल्या, त्यानंतर दुसऱ्या बॉल डॉट आला आणि तिसऱ्या बॉलवर काय होईल ते शटन पूल होता. वाईट बॉल. पंचांना वाईट घोषित केला. गोलंदाजाला मात्र दंडित केलं. एक अतिरिक्त धाव हे जोडले जाईल. एका धावानं मात्र भर पडेल. टोटल धावा 3 धावा या स्कोर गार्डवर. पहिलं षटक सुरू आहे आणि 30 धावांचा पाठलाग करायचा चिचखांबला टीमला. अरेन पवार अगदी वेगानं, जेवढा वेगानं चेंडू फेकला तेवढा वेगानं मात्र चेंडूला सुनीलला फेकून दिला. त्या वेगाला आता उत्तर दिला. बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार ठोकलाय सुनीलला. सुनीलनं मात्र आसमान दाखवलाय बादलला. टोटल धाबा या स्कोर गार्डवर आपण पाहतोय 9 धाबा. अगदी ऑफस्टम्पच्या बाहेर सफल झाला आणि प्रचंड वेग पाहायला मिळाला बादल कडून. चेंडू सरळ मिळवून स्टंप वरून सरळ विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता. वार पलटवार आता दोन्ही बाजूने सुरू झालेत मैदानाच्या आतमध्ये. हरणं आणि जिंकणं ह्याच्यामधला जो प्रवास आहे तो मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अजून एक वाईट बॉल आलाय. असं वाटत होतं डॉट बॉल होईल, परंतु पंच आमच्याकडे बोलतोय. दोन्ही पंखे मात्र उभारले. वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव ही जोडली जाईल. इथे वेग आहे परंतु नियंत्रण नाही. 8 चेंडू 20 धाबा. इथे कार्पेटला घासत चेंडू आला. स्कोरलेकला हा चेंडू आला. स्कोरलेकला प्रोटेक्शन लावलं गेलं. एक धाव इथे मात्र बहाल केली जाईल. एक धाव जोडली जाईल. एका धावानं मात्र धाव फलक जाऊन पोहोचेल. बिनबाद 11 धाबा. 30 धावांचा पाठलाग करायचा. षटक क्रमांक पहिले सुरू आहे. सलामीची जोडी अगदी ठामपणे या मैदानाच्या आतमध्ये उभ्या. सुनील आणि गणेश. सुनीलनं मात्र एक षटकार ठोकला आर्यनच्या विरोधामध्ये. एक धाव आल्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली. गणेश मात्र स्ट्राईकला आला. पंचांना पार करतोय. इथे स्टेक ड्राईव्ह हा फटका खेचला अगदी सुई सारखा सरळ. दुसरी धाव इथे होईल कंप्लीट. अगदी जसं काही मैदानाच्या आतमध्ये हरणं धावतायत आणि या 2 धावा कंप्लीट झाल्यात. 200 मदतीनं धाव फलक मात्र जाऊन पोहोचेल. चिचखांबला संघ की टोटल 13 धाबा आपण पाहतोय. अजून 6 चेंडू मध्ये आता बनवायचे आहेत 17 धाबा. कोणाकडे चेंडू सोपवला जाईल, कोणाकडे
हा 17 धावा हा कोणता गोलंदाज आता रोखला जाईल हा देखील एक मोठा प्रश्न उभा राहिला. सोय गेले पण सावरजय संघाच्या संघनायकाला पियेश हा गोलंदाज मात्र आता गोलंदाजी ट्रॅक वर सज्ज झालाय. पियेश वर विश्वास दाखवला की हा पियेश हा गोलंदाज या 17 धावा रोखू शकेल. परंतु जी सलामीची जोडी देखील अगदी ठामपणे मैदानाच्या आतमध्ये उभ्या, जसं पिपलाचं झाड कातलावर किंवा दगडावर ते ठामपणे उभं असतं तशीच ही जोडी देखील ठामपणे उभ्या. सुनील ज्यानं आर्यन पवारच्या विरोधामध्ये एक लांब लचक षटकार ठोकला होता तो देखील अगदी ठामपणे मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. स्ट्राईक देखील त्याच्याकडे 6 चेंडूमध्ये बनवायच्या 17 धाबा आणि पेश कोणाला बसेल खतरा. इस खांबला टीमला की सोय गेले म्हणून सावरसई टीमला इथे फटका फसला आणि महत्वाची विकेट मनोजनं मात्र हा झेल कॅरी केला आणि संधी निर्माण झाली डीजे. वाटत होतं की षटकार होईल परंतु हवेनं देखील साथ दिलेली नाहीये आणि हा झेल टिपला जातोय आणि पहिला धक्का बसला तीच खांबला टीमला सुनीलच्या स्वरूपामध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला कैलास. कैलास देखील डाकुरा फलंदाज आहे. 5 चेंडू मध्ये 17 धावांची गरज आहे चीज खांबला टीमला. पुढचा बॉल इथे पुन्हा एकदा फटका बसला, झेल उडण्याची संभावना आहे. पेश न मात्र दुसरी विकेट. शेवटच्या मोमेंटला हा झेल मात्र टिपला गेला आणि कैलासला तंबूचा रस्ता दाखवला. हॅट्रिक 100 येऊन राहिला गोलंदाज पेश. त्याच्यावर जो विश्वास दाखवलाय तो विश्वास तो सिद्ध करतोय. 17 धावा रोखायच्या होत्या परंतु 2 चेंडूवर 2 विकेट. ज्यानं आर्यनच्या विरोधामध्ये षटकार ठोकला होता सुनीलनं, जो सलामीला आलेला फलंदाज त्याला देखील पहिल्या बॉलवर त्यानं पावलांचा रास्ता दाखवला. त्यानंतर 1 डाऊनला आला कैलासला देखील आपलं खातं न खोलता त्यानं बाद केलाय. 4 चेंडू मध्ये आता धावा बनवायच्या 17 धावा. 4 चेंडू मध्ये 17 धावा बनवायच्या. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चीज खांबला संघाकडून आलाय अनिल. 4 चेंडू मध्ये 17 धावा. काय वेग पाहायला मिळाला आणि अगदी तिरफला उद्ध्वस्त झाला. हॅट्रिक, विकेटची हॅट्रिक इथे पूर्ण करतोय पेश. हॅट्रिक पूर्ण झाले. आता मात्र चीज खांबला टीमला मात्र संघर्ष करावा लागेल. संघर्ष केल्याशिवाय जीवनामध्ये कोणी यशस्वी होत नाहीये. कारण चिनीचा घाव जोपर्यंत दगड सहन करत नाही ना तोपर्यंत दगड सुद्धा देव बनत नाही. त्या दगडाला सुद्धा ते घणाचे घाव सोसावे लागतात. कारण सुंदर धबधबा दिसायला सुंदर दिसतो परंतु त्या पाण्याला देखील वरून खाली पडावं लागतं आणि त्यानंतर ती सुंदरता प्राप्त होते. तो स्ट्रगल, तो संघर्ष, ते घाव तुम्हाला देखील मैदानाच्या आतमध्ये सहन करावा लागतील. या 13 मध्ये बनवायच्या 17. इथे 4था चेंडू आला डाट. आता 2 चेंडू मध्ये 17 धावा बनवायच्या आहेत. पेश एक चांगली गोलंदाजी केली. 17 धावा रोखायच्या होत्या. त्यानंतर काय कमालीची गोलंदाजी केली. सुनीलला बाद केलं तिथे तो दबाव राहायला गेलाय चीज खांबला टीमवर. तो शेवटच्या बॉल परत दबाव राहायला गेला. आता सामना एकतर्फी पाहायला मिळतोय. सोय गेले पण सावरसई संघाच्या बाजूने हा सामना झुकला गेला. फक्त औपचारिकता बाकी राहिल्या या मॅचची. 1 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे.
एक चेंडू 16 धाबा इथे तिरफला उद्ध्वस्त झाला. शेवटच्या बॉलवर देखील विकेट. तर मी माईक सोपवतोय आमचे साथी समालोचक, कारण ज्यांनी मला संधी दिली त्याबद्दल त्यांचं मी मनपूर्वक आभार. अजिंक्य भोर दादा, तुमचं मनापासून आभार मला संधी दिल्याबद्दल. माझा आवाज